नमस्कार. प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर श्रावणी वाघ या व्हिडिओग्राफर आहेत. याच्या आधीचा व्हिडिओ मी काल जो केला होता, ज्याच्यामध्ये मी इराण आणि अमेरिका यांच्या वाटाघाटींबद्दल बोललो होतो. त्या व्हिडिओच्या शेवटाला मी सांगितलं होतं, की इराणला या लढाईमध्ये मदत करणारी ती राष्ट्र आहेत, रशिया आणि चीन. त्या दोघां देशांची आता मदत करण्याची क्षमता कमी-कमी होत चाललेली आहे. रशिया स्वतःच युक्रेनच्या युद्धात इतका गुरफटला गेला आहे, की त्याला इराणला आणखीन जाऊन मदत करावी किंवा करता येईल असं दिसत नाही आहे. परवाच युक्रेननी त्यांच्यावरती त्यांच्या रिफायनरीवरती ड्रोन हल्ला केला आणि प्रचंड आगडोंब उडवून दिला आणि ही रिफायनरी मॉस्कोपासून केवळ 100-150 किलोमीटर दूर आहे. अशी परिस्थिती झाल्यानंतर रशिया कितपत मदत करू शकेल याबद्दल खात्री देता येत नाही आणि त्याच वेळेला युरोपियन राष्ट्रांनी ठरवलेलं आहे, की आता झेलेन्स्की हा जो युक्रेनचा मुख्य आहे, त्याला शक्य तितकी जास्त मदत करायची. त्यांनी $4.5 अब्ज मदत मागितली आहे आणि अमेरिका सध्या ती मदत देत नाही आहे, तर युरोपियन राष्ट्र त्याला ती मदत देत आहेत. त्यामुळे त्यांची लढाई आणखीन तीव्र होईल. आता दुसरा राहिला चीन. चीन तर इराणला खूप मदत करत होता. चीनी जहाजं येऊन त्यांना सप्लाय द्यायची, मिसाईल बनवण्याचे पार्ट्स द्यायचे, मिसाईल प्रत्यक्ष द्यायची, अशी अनेक मदत चीन करत होता. चीनची परिस्थिती आता फार गंभीर झालेली आहे. चीनमधल्या सगळ्या बातम्या बाहेर येत नाहीत, पण ज्या बातम्या बाहेर आल्या आहेत, गेल्या 8-10 दिवस चीनमध्ये जो विचित्र प्रकार चालला आहे, तो आपल्यापुढे मांडायचा आहे. चीनमध्ये परिस्थिती अशी होती, की बँका सरकारच्या ताब्यात, कारखाने सरकारच्या ताब्यात, सगळं सरकारच करतं तिथे. जी मीडिया जी आहे, ती पण सरकारच्याच ताब्यात. त्यामुळे खरं तिथे काय घडतं, हे लोकांपर्यंत फारसं येत नाही. पण खरं काय जे चाललेलं आहे चीनमध्ये, ते तुम्हाला मी आता सांगतो. कारण अनेक ठिकाणाहून नवीन-नवीन सोर्सेस मिळालेले आहेत. चीनमध्ये चीनचं जे कर्ज आहे, ते कर्ज प्रचंड पटीने वाढलेलं आहे. आणि हे कर्ज सरकारचंही कर्ज आहे, हे कर्ज इंडस्ट्रीचंही कर्ज आहे. देश सगळा कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकलेला आहे. कारण प्रचंड खर्च केले. कुठे केले चीननी खर्च? 3 ठिकाणी खर्च केले. एक तर प्रचंड प्रमाणावरती बांधकामं केली. रिअल इस्टेट आपण ज्याला म्हणतो, त्या रिअल इस्टेटमध्ये 40 की नाही 51 शहरं तिथे अशी त्यांनी तयार केली, की अतिशय उत्तम तिथे राहण्याच्या सुखसोयी आणि लोकं तिथे येऊन राहतील म्हणून लोकांनी त्याच्यात पैसे दिले. आपण कसं घर घ्यायला ई-एम-आय सुरू होतो की नाही आपला. चीनमध्ये परिस्थिती अशी असते, घर तुम्ही घ्यायच्या आधीच ई-एम-आय सुरू होतो. आपल्याकडे घर ताब्यात आलं की ई-एम-आय सुरू होतो. त्यांच्याकडे ई-एम-आय आधीच सुरू होतो आणि घर मिळतच नाही. अशी परिस्थिती व्हायला लागली, की घर बांधण्याकरता त्यांनी एवढी मोठी घरं बांधली, तिथे जायला लोकच नाही आहेत. कारण लोकांकडे आता पैसे उरलेले नाही आहेत. चीनमध्ये महागाई वाढलेली आहे. असा विचित्र प्रकार झाल्यामुळे चीनमध्ये आता 400 बँका बंद झालेल्या आहेत. 400 लक्षात ठेवा. छोट्या-छोट्या कॉपरेटिव्ह वगैरे त्या सगळ्या बंद झाल्या आणि त्या बंद झाल्यावर लोकांना जो फटका बसला, त्याच्यातले थोडेफार सरकारने त्यांना देऊ केले. पण सरकारची आता एवढी हिंमत नाही आहे, एवढी शक्ती सरकारकडे नाही आहे, की सगळ्या लोकांचं कर्ज ते निवारू शकतील. याच्या अगोदर 3 वर्षापूर्वी चीनची सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी 2 होत्या त्यांच्या. कंट्री गार्डन म्हणून एक होती आणि एव्हर गार्डन म्हणून एक होती. त्या दोन्ही कंपन्या $300 अब्ज बुडवून बसल्या. कारण हेच झालं, हे घरं बांधली आणि घरात लोकं राहायला येत नाहीत. त्यामुळे यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कंपन्या बुडीत खाती गेल्या. त्यावेळेला चीनी सरकारने ते कर्ज वाढलं. पण आज परिस्थिती अशी आहे, $1 ट्रिलियन म्हणजे किती हे तुम्हाला मी आधी सांगतो. $1,00,00,000 म्हणजे $1 ट्रिलियन खूप मोठा आकडा आहे. चीनची साधारण जी अर्थव्यवस्था आहे, ती $20 ट्रिलियन आहे असं म्हटलं जातं. भारताची अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन आहे. म्हणजे भारताच्या 5 पट चीनची अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेची जवळ-जवळ 60च्या आसपास जाते. ते सोडून द्या. प्रश्न असा आहे, की चीनमध्ये कर्ज किती आहे? तर चीनमध्ये $40 ट्रिलियन कर्ज आहे. $40 ट्रिलियन कर्ज आहे आणि फेडणार कुठनं? कारण कर्ज कुठनं फिटतं? देशाला जे उत्पन्न होतं त्यातनंच कर्ज फिटतं ना. देशाला उत्पन्न होतं त्याला जी-डी-पी म्हणतात. चीनचा जी-डी-पी सध्या $10 ट्रिलियन पर्यंत जी-डी-पी त्यांचा असू शकतो. याहून जास्त जी-डी-पी त्यांचा नाहीये. मग हे 40 कसे फेडणार? म्हणजे $30 ट्रिलियन आणणार कुठनं? तर याचा अर्थ असा आहे, चीनच्या डेप्युटी गव्हर्नरनी परवाच स्टेटमेंट केलंय, की ही परिस्थिती भीषण आहे. आमच्या बँका संकटात आहेत. बँका संकटात आहेत म्हटल्यानंतर लोकं अनेक घाबरले. लोकांनी असतील नसतील ते सगळे पैसे बाहेर पाठवायला सुरुवात केली. स्वतः चीनमधले बरेच लोकं बाहेर स्थलांतर करून पळतायत. ज्यांना पळता येतं ते पळतायत. ज्यांना पळता येत नाही ते कपाळाला हात मारून बसलेले आहेत. कारण कदाचित दिवाळा देशाचं निघेल अशी परिस्थिती आहे. एवढे $40 ट्रिलियन कर्ज फेडणं चीनला शक्यच नाहीये. तुम्हाला आठवतं 2008 साली मंदी आली होती. अमेरिकेमध्ये प्रचंड मंदी आली होती आणि अमेरिकेमध्ये ज्याला सबप्राईम
क्रायसिस म्हणतात. म्हणजे मंदी आली की काय होतं, बँकांची कर्ज फिटत नाही, तर बँका दुसऱ्या मोठ्या बँकेला आपली न फिटलेली कर्ज विकतात. समजा एक कर्ज बँकेकडे आहे, बँकेला $1,00,000 डॉलरचं कर्ज बँकेला परत येत नाहीये, तर बँका म्हणतात की हे कर्ज आम्ही $60,000 मध्ये तुम्हाला विकतो. मग दुसरी बँक म्हणते आम्ही हे वसूल करून घेऊ, $60,000 म्हणजे 40,000 चा फायदा दुसऱ्या बँकेला होतो. असं करत गेले, पण लक्षात आलं की कोणीच हे कर्ज फेडू शकत नाहीये. त्यामुळे सगळेच बुडायला लागले. म्हणून सरकारने तेव्हा त्यांना मदत केली, कारण त्यांची जी अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे ती इतकी मोठी होती, की एवढी मदत त्यांना करता $300 अब्ज मदत तेव्हा सरकारने केली आणि 2008 साली ते सावरलं. चीनमध्ये एवढी शक्तीच नाहीये. त्यामुळे सरकार मदत करणार नाही आणि लोकं तर पैसे देतच नाहीयेत आणि याच्याशिवाय चीनने काय केलं, चीनने संरक्षणावर अमाप खर्च केला. पाकिस्तानसारख्या थर्ड रेट देशाला संरक्षणाकरता हवी तेवढी मदत केली. त्यांचं ते ग्वादार बंदर बांधून दिलं. श्रीलंकेमध्ये एक नवीन बंदर बांधून दिलं. असे खर्च खूप केले. आवक काही नाही आणि आता पंचायत अशी झाली आहे, हे खर्च समोर दिसतायत. बरं हे पैसे त्यांनी कर्जावर दिले होते. यातला कुठलाही देश ते कर्ज परत करणार नाही. त्यांची शक्तीच नाही परत करण्याची. काय करायचं ते करून घ्या. आम्ही देत नाही पैसे. मग तिकडनंही चीन बुडतोय आणि चीनची अशी अर्थव्यवस्था गाळात गेल्यामुळे चीनचं मॅन्युफॅक्चरिंग बुडत चाललंय. आणि चीन जे सांगतं आकडे, ते आकडे खरे नसतात हे जगात आता कळल्यामुळे जगातनं कोणीही त्यांची कर्ज भरायला येणार नाहीये. कारण हे सांगतायत ते खरं त्यांचं इन्कम आहे की नाही कोणी सांगितलं. सगळं यांच्याचकडे आहे. बाहेर कोणालाच इंडिपेंडंट काढता येत नाहीये. येत्या एखाद्या महिन्यामध्ये आपल्याला चीनच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळल्याचं पाहायला मिळेल. अशा वेळेला काय होतं तेच हे लोकं करतील. अतिशय कठोर शासन करतील. डिक्टेटरशिप शी जिनपिंगची अधिक जोराने सुरू होईल आणि हे सगळं दाबून टाकायला ते बघतील. पण हे दबेल असं वाटत नाही. हे सगळं होत असताना इराणचा क्रायसिस आणि होर्मुझ बंद झाल्यामुळे त्यांना स्वस्त तेलाचा पुरवठा बंद झाला. हे तेल शॅडो बँकिंग नावाचा एक प्रकार चीनमध्ये आहे. म्हणजे ज्या बँका आहेत त्या लोकांना माहीत सुद्धा नसतात. अशा अंडर द कव्हर त्या बँका चालतात. ते शॅडो बँकिंगची सुद्धा आता अवस्था गंभीर झालेली आहे. आणि पाश्चात्य देश तर त्यांना मदत करतच नाहीयेत. भारत तर त्यांचा उघड शत्रू आहे. आपण त्यांना मदत करण्याचा संबंधच येत नाही. भारताची अर्थव्यवस्था ज्यावेळेला 7.8% वाढतीये, त्यावेळेला चीनची अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे. 1.5% वाढत असली तरीसुद्धा बेहत्तर, पण तसंही होत नाहीये. सगळ्या जगामध्ये संदेश गेलेला आहे, की चीनशी व्यवहार करू नका. हिवाळं निघालेलं राष्ट्र आहे. त्यांच्याशी काहीही संबंध ठेवू नका. भारतसुद्धा अत्यंत केअरफुली चीनचे आपले सगळे व्यापार कमी करत चाललेला आहे. चीनने काय केलं होतं, त्यांच्याकडे जे एक्स्ट्रा डॉलर होते, खूप होते त्यांच्याकडे. त्या सगळ्यामध्ये अमेरिकेचे बॉन्ड्स विकत घेतले होते, ट्रेझरी बॉन्ड्स. त्यातले निम्मे ट्रेझरी बॉन्ड्स चीनने विकून टाकलेले आहेत. म्हणजे त्याच्यावरूनही कळतं, की चीनला पैशाची गरज किती आहे. ते ट्रेझरी बॉन्ड्स विकून टाकून चीन आता सध्या आपलं व्यवस्था चालवतंय. फार दिवस हे चालणार नाही. तुमच्या लक्षात येईल काहीच दिवसांमध्ये चीनमध्ये एखादा एक क्रांती तरी होईल. शी जिनपिंगना उचलून हाकलून लावतील किंवा शी जिनपिंग जसं याच्या आधी 3दा त्यांनी केलं. त्यांचे सहकारी जनरल्स वगैरे त्या सगळ्यांना त्यांनी नाहीसंच केलं. चीनमध्ये तुरुंग वगैरे नसतो हं. नाहीसं केलं म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर गेला की तो मनुष्यच जातो. मनुष्य, त्याचं कुटुंब कोणीही तुम्हाला कधीही पुन्हा दिसत नाही. पण चीनची अर्थव्यवस्थांनी अशा गटांगळी खाल्ल्यानंतर ते किती जणांना घेऊन बुडतील, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. पाकिस्तानसारखे देश जे चीनच्या कच्छपी लागून चीनवरती भरोसा टाकून बसले, तो देश तर पूर्णपणे रसातळाला जाईल. असे अनेक देश जगामध्ये आहेत, की ज्यांच्याशी चीनला फारसं काही करता येणार नाही. आणि आपण बघतोच आहोत, आपण अतिशय सावध आहोत. आपल्या सरकारला चीनची खरी परिस्थिती माहिती आहे आणि त्यामुळे चीन सध्या आपल्याशी अतिशय नरमाईने वागायला लागलेला आहे. पूर्वीसारखी अरेरावाची भाषासुद्धा त्यांनी बंद केलेली आहे. भविष्यात काय आहे ते कोणी सांगावं, पण चीनचा आता जो उदय होत होता, तो आता अस्त होतोय हे अगदी नक्की आहे. ही एक चांगली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवावी म्हणून या व्हिडिओचा प्रपंच केला होता. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स जरूर येऊ दे. आपल्या कमेंट्समधनं आम्हाला नवीन ऊर्जा आणि नवीन हुरूप येतो, नवीन-नवीन व्हिडिओ करायला. असो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.